तिच्यामुळे आपण आहोत, जिच्यामुळे आपण या पृथ्वीवर जन्म घेतला, जी लढते आपल्या परिवारासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या घरासाठी, अशा नारीचा सन्मान करण्यासाठीच जागतिक महिला दिवस म्हणजेच इंटरनॅशनल वुमन्स डे हा साजरा केला जातो. सर्वप्रथम इंटरनॅशनल वुमन्स डे हा 28 फेब्रुवारी 1909 न्यूयॉर्क येथे साजरा केला गेला. परंतु 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनांनुसार त्याची तारीख 8 मार्च ही निश्चित करण्यात आली आणि तेव्हापासूनच जागतिक महिला दिवस हा 8 मार्चला साजरा केला जातो. त्याचा मुख्य उद्देश हा आहे की स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे होय, तसेच स्त्रियांना त्यांच्या हक्कासाठी जागृत करणे होय. स्त्रीने शेताच्या कष्टापासून ते अंतराळापर्यंत भरारी घेतली आहे, परंतु आजही ती असुरक्षित आहे. तिच्या मनात भीती आहे. जन्मापासून तिच्यावर अत्याचार होतच आहे. मग ते भ्रूणहत्या असो, लैंगिक शोषण असो, अत्याचार असो, बलात्कार असो, हुंडाबळी असो, तिच्यावरचे अत्याचार थांबतच नाही. मित्रांनो, जर तिला महिला दिनाच्या खऱ्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर त्या स्टेटसवरती नका देऊ. तर रोज तिचा सन्मान कसा होईल, तिची असुरक्षितता, तिची भीती कमी कशी होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी एकच सांगते, ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे. ती आहे तर सगळं आहे, ती नाही आहे तर सगळं व्यर्थ आहे. महिला दिनाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.